श्रीराम समर्थ. चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडंसं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. विशेषतः हा जो गणपती उत्सवाचा जो कालावधी आहे, हा कालावधी सर्वार्थानं आपल्या जीवनामध्ये सकारात्मक विचार आले पाहिजेत, आपली सकारात्मक बुद्धी आपली झाली पाहिजे. यासाठी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण दोन गोष्टी करत असतो, करण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वात पहिली गोष्ट, आपल्या घरामध्ये लहान बालकांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत एक आनंदाचं वातावरण असतं. कारण रोज गणेशाची आरती, प्रसाद, गणपती बाप्पा मोरया या महामंत्राचा जयघोष, या निमित्तानं उद्यापासून येणाऱ्या महालक्ष्मी, म्हणजे सगळं वातावरण बघा आनंदानं भारावून जातं. प्रत्येकजण घरामध्ये येतो, मित्राच्या घरामध्ये आपण जातो आणि या माध्यमातून प्रत्येकामध्ये सुसंवाद हा होत असतो. म्हणजे संवादाची सुरुवात, आनंदाची सुरुवात, सकारात्मक विचाराची सुरुवात, या सगळ्या गोष्टी या कालावधीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात, हो की नाही? पण या गणेशोत्सवाच्या माध्यमातून गजानन गणपती महाराजांना आपण प्रार्थना करतो, मला सद्बुद्धी दे, सद्विद्या दे, सर्वांना सुखी ठेवण्याची क्षमता माझ्यात दे, असं आपण म्हणतो ना. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट आपण कायम आपल्या मनामध्ये त्या गोष्टीची खुणगाठ बांधली पाहिजे. कुठली गोष्टवर आपण गणेशाची पूजा करतो, नैवेद्य दाखवतो, यासोबत सकारात्मक विचार माझ्यामध्ये कायम राहावे, हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये सकारात्मक विचार येतात त्याच्या जीवनामध्ये तो व्यक्ती कधीही हतबल होत नाही. बघा, कधीही हतबल होत नसतो. काय झालं, एक फुगेवाला फुगे विकण्यासाठी त्याच्याजवळचे जे फुगे होते ते उंच उंच असे त्यामध्ये हवा घालून आकाशामध्ये उंच भिरकवत असे. आणि मग ते उंच जाणारे फुगे पाहिले की लहान लहान मुलं येत, आम्हाला हा फुगा द्या, आम्हाला तो फुगा द्या, आणि मग त्याची ती फुग्यांची विक्री होत असे. एक छोटा मुलगा हळूच त्या फुगेवाल्याच्या जवळ जातो. त्याचं जे जॅकेट आहे ते बऱ्याच वेळापासून उडतो आहे, त्या फुगेवाल्याला जाणवतं. त्यानं नंतर बघितलं की कोण माझं जॅकेट ओढतंय बरं, म्हणून त्यानं मागं पाहिलं तर एक मुलगा छोटा लहान. त्यानं म्हटलं, फुगेवाले मामा, तो काळा जो फुगा आहे ना तो पण वरती उडेल का? त्यानं म्हटलं म्हणजे? त्याच्या लक्षात आलं की त्याला नेमकं काय म्हणायचंय. त्याला असं वाटलं पिवळा फुगा, लाल फुगा हे रंगीबिरंगी आहेत म्हणून उडतात की काय. त्या फुगेवाल्याने सांगितलं, अरे बाळा, फुगा जो उडतो ना तो रंगावरून उडत नाही, त्यामध्ये असलेलं जे आहे त्यामुळं तो उडल्या जातो. व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यक्ती कर्तृत्ववान जो होतो त्यामध्ये असलेली जी सकारात्मक ऊर्जा असते, त्या ऊर्जाच्या माध्यमातून त्याचं जीवन हे खऱ्या अर्थानं फुलल्या जातं, बहरल्या जातं. आपल्याही जीवनामध्ये या गणेश उत्सवाच्या निमित्तानं, या उद्या येणाऱ्या महालक्ष्मीच्या उत्सवाच्या निमित्तानं गणेश महाराजांकडं काय आपल्याला मागणी मागायची आहे, तर देवा, माझ्यामध्ये सर्वात पहिल्यांदा येऊ देत ती सकारात्मक विचार करण्याची क्षमता. आणि जी सकारात्मक विचार करण्याची क्षमता माझ्यामध्ये जर आली तर बाकी सर्व गोष्टी मला मिळवण्याची ताकद देण्याचंही सामर्थ्य त्या सकारात्मक विचारामध्ये असतं. इतकं जरी आपण देवाला मागितलं तरी मला असं वाटतं आपलं जीवन खऱ्या अर्थानं प्रफुल्लित बनेल, यशस्वी बनेल. आज इथेच थांबूया. उद्या नवीन चिंतन, नवीन विचार. श्रीराम समर्थ.